सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीतर्फे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। महायुतीकडून अ साठी सौ राजश्री महेंद्र वाकोडे, ब साठी डॉक्टर कविता किशोर चौतमल, क साठी श्री समीर बाळासाहेब ठाकूर, ड साठी श्री संतोष गुडप्पा शेट्टी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारांनी प्रभागातील नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। तुमची आमची भाजपा सर्वांची या संकल्पनेतून सर्वसमावेशक विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये मतदान 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। महानगरपालिकेची स्थापना 2016 साली झाली। 17ला पहिली निवडणूक झाली आणि महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने या पनवेलकरांसाठी ज्या प्रकारे काम केलं आणि त्याच्यामुळेच पनवेलकरांचा सपोर्ट हा इथे दिसून येतो आहे। पनवेलचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनेच केलेलं काम माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं या इथं असलेलं अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आणि माननीय रामशेठ ठाकूर यांनी या इथं ठेवलेला अतिशय कडक असं सांगता शिस्तीचा त्यांनी ठेवलेलं लक्ष आणि त्यामुळेच या इथे पनवेलकरांचे सर्वांगीण इथं प्रगती व्हावी यासाठी आम्ही अत्यंत संत काटेकोर पद्धतीने आम्ही काम केलं। आम्हाला त्यासोबत या इथं एकनाथदादा शिंदे यांनी ज्या प्रकारे पनवेलच्या प्रगतीसाठी मोलाचं असं या इथे त्यांनी मदत केली, त्या सोबतीने टॅक्सच्या प्रश्नाबद्दलसुद्धा अजितदादा पवार यांनी केलेली मदत असेल किंवा या इथे RPIने वारंवार मोलाची केलेली मदत, ह्यामुळे सांगतं या इथं आम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करणं आम्हाला कोणत्याही प्रकारे आम्हाला मुश्किल वाटत नाही आहे। आणि त्याचबरोबर पनवेल हा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं शहर व्हावं, म्हणजेच मेट्रो सिटी व्हावं यासाठी म्हणून चालू असलेले प्रयत्न यामुळे नागरिकांमध्ये एक समाधानाची बाब आहे। आम्ही या इथं कोणत्याही समस्या नाकारत नाही आहोत, आम्ही समस्या आहेत हे मान्य करतोय, परंतु आम्ही ज्या प्रकारे आमचं सांगता काम करण्याचा आणि ज्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळे नागरिकांना सुद्धा विश्वास आहे की हे जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्याच्याचबरोबर आणखीन सांगता इतर काही छोटे मोठे प्रश्न असतील, मग शाळांचा विषय असेल किंवा त्याच्याचबरोबर मग हॉस्पिटलचा विषय असेल, हे विषय पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कायमस्वरूपी निकालात निघतील आणि पनवेल हे सांगता अतिशय मोठं आंतरराष्ट्रीय खातीचं म्हणजेच मेट्रो सिटी होईल असा सर्वांना विश्वास वाटतो। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना या इथं अतिशय भरभरून असा पाठिंबा भेटतोय आणि त्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीच्या सर्व उमेदवार हे नक्कीच निवडून येतील आणि ह्याच्यामुळेच या इथे जे फक्त या इथे धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत, जे फक्त सांगता या इथे टीका करायचं काम करतात, नकारात्मकता पसरवण्याचं काम करतायत, त्यांना जनता घरी बसवणार आणि याच्यामुळे एक नवा प्रकारचा पनवेल पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल असं मला इथं भरोसा वाटतं। जन्माने जन्म मुळामध्ये पनवेलचं एक भाग्य आहे की पनवेल अशा ठिकाणी आहे, शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, जे राज्य वाढवलं, तर त्या राज्याचं प्रवेशद्वार म्हणजे पनवेल हा समजला जातो। शिवाजी महाराजांनी सर्वांसाठी या स्वराज्याचे दरवाजे हे खुले ठेवलेले होते आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला मग सांगता सर्वांनीच सांगता या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावला। त्याच प्रकारे पनवेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आमचे साऊथ इंडियन बांधव असतील, नॉर्थ इंडियन बांधव असतील किंवा त्याच्याचबरोबर ईशान्य भारतातले नागरिक असतील, सर्वांनीच त्यांचं मोलाचं असं महत्त्वाचं असं साधं योगदान या शहराला दिलेलं आहे। त्यांना हा पनवेल शहर हा त्यांना त्यांच्या जन्मभूमीप्रमाणेच प्रिय वाटलेला आहे।
आणि आमच्यावरती असलेले माननीय नरेंद्र मोदीजी असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, यांचे संस्कार ह्याच्यामुळेच जो या इथे पनवेलच्या प्रगतीसाठी जो मेहनत करतोय त्याच्यासोबत राहण्याची जी शिकवण आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून या इथे मग भारतीय जनता पार्टी असतील किंवा शिवसेना, राष्ट्रवादी हे सर्व एकत्र पनवेलसाठी काम करतायत आणि सर्व नागरिकांना ह्यांच्यासोबत राहणं हे नेहमीच इथे सोयीस्कर, कम्फर्टेबल असं वाटलं. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करते. मी प्रभाग 16 मधनं लढत आहे. माझं नाव राजेश्री महेंद्र वावेकर. मी 2017मध्ये निवडणुकीला उभी राहून परत एकदा मला पक्षाने संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप मनापासून आभार मानते. हे लढत असताना जेव्हा आम्ही लोकांच्या समोरी जातो तेव्हा लोक आम्हाला चांगलं स्वागत करतात की आम्ही महिलांसाठी विविध योजना राबवल्या आणि महिला खूप उत्साही आहेत. त्याच्याचबरोबर बंधू पण उत्साही आहे. आमच्या जिथे जावं तिथं स्वागत करतायत. रस्त्याची कामं असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार. हीच माझी सगळ्यांना आश्वासन आहे. आणि परत एकदा मला पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी खरोखर पक्षाचे आभारी आहे. आणि दिलेल्या संधीचा सोनं करून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि परत एकदा मी पक्षाचे आभारी आहे. धन्यवाद. डॉक्टर कविता किशोर चौतमल. 2017 या निवडणुकीमध्ये सुरुवातीला महापौरांसाठी मागासवर्गीय महिला आरक्षण होतं आणि पक्षाने त्यावेळेला सुरुवातीला मला संधी दिली महापौर म्हणून. त्याबद्दल मी पक्षाचं पूर्णपणे आभार व्यक्त करते. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुठलंही आरक्षण नसताना, महिलांसाठी खुला वर्ग असताना त्यावेळेला पुन्हा परत एकदा 2.5 वर्ष मला महापौर होण्याची संधी पक्षाने दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते. या 5 वर्षामध्ये हा जो काळ होता तो अतिशय म्हणजे चॅलेंजिंग काळ माझ्यासाठी होता. सुरुवातीच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिका नावाने स्थापन झालेली असल्यामुळे सिडकोकडनं हँडओव्हर असेल, गावठाणातील कामं असेल, तसेच विविध भागातली कामं असेल ती अतिशय म्हणजे खूप आम्हाला सुरुवातीला त्रास झाला, ज्यामध्ये सिडकोकडनं आम्ही विविध प्लॉटचे हस्तांतरण करून घेतले. गार्डन प्लॉट असतील, मैदानं असतील, त्यामध्ये आपण विकास कामं चालू केली. त्याचबरोबर पाणी पुरवठा आहे आत्तापर्यंत सिडकोकडे होतं, रोड सिडकोकडे होते, ते हळूहळू हँडओव्हर करून त्याचे कामं आम्ही केले. रिसर्फेसिंग असेल, पाण्याचं जेव्हा हँडओव्हर केलं तेव्हा कळलं की पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या खूप जुन्या झालेल्या होत्या. जवळजवळ 40 वर्षापासून MJPची पाईपलाईन पनवेलमधून जात होती आणि अतिशय बऱ्याच ठिकाणी तिला गळती झाल्यामुळे नवीन पनवेल किंवा कळंबोली आणि खारघरसारख्या भागामध्ये खूप सगळ्या पाण्याच्या समस्या होत्या. परंतु सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे MJPने 450 कोटीचं अमृत योजनेचं टेंडर काढलं आणि आज जवळजवळ 4 वर्षानंतर हे काम पूर्णत्वास येत आहे. आणि येत्या काही महिन्यामध्ये पनवेलला 100 MLD पाणी वाढून मिळणार आहे आणि नक्कीच ह्या पाण्याच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 11 प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल महानगरपालिकेने विविध ठिकाणी स्थापन केले. त्याचबरोबर आपल्या पालिकेचं स्वतःचं कुठलंही हॉस्पिटल नव्हतं. केवळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याला कोरोनासाठी किंवा इतर काही सुविधांसाठी जावं लागत होतं. आता आपण बघत आहात की असुडगाव येथे सेक्टर 18ला पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं असं 450 बेडचं हॉस्पिटल आपण आपल्या प्रयत्नाने ते उभं राहत आहे. त्याच्यामध्ये मॅटर्निटी असेल, हार्ट असेल, कार्डियाक, ऑर्थोपेडिक सगळ्या सुविधा एका छताखाली आपल्याला मिळणार आहे. असे विविध प्रकारचे कामं आपण केलेत. तसंच महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण, स्कॉलरशिप, बचत गटांना लोन देणे अशा विविध कामं आपण केलेली आहेत. नक्कीच पुन्हा एकदा पक्षाने आम्हाला संधी दिली आहे तर मी पक्षाचे पुन्हा एकदा आभार मानते की आपण मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. नक्कीच मी पनवेलकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा रुजून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न. पनवेल महानगरपालिकेची येणारी 2025-26ची सार्वत्रिक निवडणूक लढणाऱ्या सर्वच महायुतीच्या उमेदवाराला येत्या 15 जानेवारी रोजी आपण त्यांच्या कमळासमोरील चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा ही आपणा सर्व नागरिकांना विनंती. भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे वॉर्ड नंबर 16ला आम्ही 4 उमेदवार उभे आहोत. वॉर्ड नंबर 16 मध्ये राजेश्री महेंद्र वावेकर, वॉर्ड नंबर 16 मध्ये मी डॉक्टर कविता किशोर चौतमल, त्याचबरोबर क मध्ये उभे आहेत सन्मान्य समीरजी ठाकूर आणि ड मध्ये उभे आहे संतोषजी शेट्टी. कृपया मी सर्व नागरिकांना आवाहन करते आणि विनंती करते की आपण आम्हा सर्वांना भरघोस मताने विजय करा. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं चिन्ह आहे कमळ आणि त्या कमळासमोरचं बटन दाबून तुम्ही आम्हाला विजय. धन्यवाद.
अशी सांगितलं तुम्हाला की आता 90% वरती काम पूर्ण झालेलं आहे MJPचं आणि 100 MLD पाणी हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे पाण्याची समस्या ही आपली खरंच दूर होणार आहे. पाईपलाईनचं काम म्हणजे जे आपण बघतोय की MJPचं काम आहे, आपलं पाणी जिथून येतं आहे रसायनीवरनं तिथून आपल्याला पाईपलाईनचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. तर नक्कीच येत्या 3 महिन्यानंतर आपल्याला पाण्याची समस्या राहणार नाही. आपण जसं बोललात की ट्रॅफिकची समस्या, तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण पूर्वीही वेळोवेळी सांगून की ट्रॅफिकसाठी स्पेशल पोलीस फोर्स किंवा वॉर्डन असतात त्यांची नेमणूक करावी, जेणेकरून आपण बघतोय की ट्रॅफिक ही आपल्यामुळेच होत असते. सर्वसामान्य नागरिक ओव्हरटेकच्या नादामध्ये घाईमध्ये जाण्याच्या याच्यामध्ये आपण ट्रॅफिक होतो. बऱ्याच ठिकाणी सिग्नलची आवश्यकता, तिथे सिग्नलही लावण्याची आपण मागणी केलेली आहे. अशा प्रकारे जर आपण म्हणजे ट्रॅफिक आणि पनवेल महानगरपालिका यांनी मिळून काम केल्यानंतर ही समस्या नक्कीच दूर होईल. तो प्रयत्न आम्ही नक्की देश घरात प्रभाग क्रमांक 17D मधून भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्याला एकच विनंती करते की 15 तारखेला 15 जानेवारी 2026ला सगळ्या भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. हीच माझी विनंती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.